किचनमध्ये आज बनतात आहेत हिरव्या मटरचे पकोडे. खूप साधी सोपी पटकन होणारी रेसिपी पाहुणे आल्यानंतर. तर कढईखाली गॅस लाव आणि मी हे सरळ जाड पोहे दळून घेतलेले आहेत हे एका बोलमध्ये काढूया. आणि याच्यासोबतच हिरवा मटारही दळून घेतला आहे. आता यात काय काय टाकतात: कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा, हे मीठ, हे अख्खं जिरं मी टाकणार आहे, सोबत ही कसुरी मेथी, त्यानंतर हे सोडा थोडासा, हळद आणि हिंग. तर चला मग आता आपण कालवून घेऊ. यामध्ये कोथिंबीर आणि हिंग टाकला आहे, त्यानंतर हळद टाकली आहे थोडीशी, मग आपण हा मिरचीचा ठेचाही टाकतो आहे, आणि आता यामध्ये जिरं आणि कसुरी मेथी टाकलेली आहे, आणि थोडंसं आता मीठ पण टाकतो आहे. आणि याला मग आपण हाताने छान कालवून घेतो आहे. चिमूटभर सोडा टाकला, थोडंसं गरम पाणी टाकलं आणि चांगलं त्याला कालवून घेतलं. आपण आता हे तळून घेतो आहे. आपले तळलेले पकोडे तयार झालेले आहेत आणि हे चटपटीत पकोडे आतून असे दिसतात. तर एन्जॉय करा मटारचे हे पकोडे. तुम्हाला जर ही साधी सोपी छोटी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. पकोड्यांबरोबर मी टोमॅटो सॉस आणि पुदिना कैरीची चटणी ठेवलेली आहे. मस्त एन्जॉय करा आणि तुमच्या गोडीला छान छान कॉमेंट्स जरूर जरूर पास करा.